वेलकम बॅक टू माय चॅनल फ्रेंड्स. तर आज मी निघालो आहे विरारजवळ असलेला सागरी जलदुर्ग पाहण्यासाठी, ज्याचं नाव आहे अर्नाळा फोर्ट. चला तर मग. अर्नाळा फोर्ट हा सागरी जलदुर्ग असल्याने सर्वप्रथम आपल्याला अर्नाळा बीचवरती जावे लागेल व तिथून पुढचा प्रवास हा बोटीने करावा लागेल. विरार रेल्वे स्थानक ते अर्नाळा बीच अशी बस सेवाही उपलब्ध आहे. मुंबई ते विरार हे अंतर साधारण 70 किलोमीटर आहे. तर या इथं मी आता अर्नाळा बीचवर आलो आहे अर्नाळा फोर्ट जाण्यासाठी. इथं मी आता बोटीची वाट बघत आहे. आपल्याला थोडं मध्ये पाण्यामध्ये जावं लागेल बोटीत चढण्यासाठी. त्यासाठी मी चप्पल काढले पॅन्टवरती करून जाते आता. तर माझ्या मागे दिसते या बोटीतून मी आत्ता उतरलो आहे आणि आपण आलेलो आहोत अर्नाळा किल्ला इथे. तर मग चला जाऊया किल्ल्यावरती. दहा मिनिटाची पाऊल वाट चालत आल्यानंतर आपण किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ येतो. सुंदर अशी पाऊलवाट आहे. तिथे जाऊन 2 मिनटं विसावा घ्यावा. मस्त असा हा बडासा झाड, त्याच्या पारंब्या. या ठिकाणी आपण मंदिरापाशी आलेलो आहोत. अशा प्रकारे मंदिर आहे आणि मंदिराच्या बाजूला ही आहे विहीर. या विहिरीचं वैशिष्ट्य असं आहे की विहीर अष्टकोनी आहे. या विहिरीचे जे कोन आहेत ते एकूण असे 8 कोन आहेत. नॉर्मली आपल्याकडे राऊंड शेपची असते. आता आपण किल्ल्याच्या तटबंदीकडे जाऊया आणि किल्ल्याच्या तटबंदीवर उभे राहून समुद्राचा दृश्य कसं दिसतं ते पाहूया. आपल्याला तर या किल्ल्याची उंची ही सुमारे 10 मीटर आहे समुद्र सपाटीपासून व किल्ल्याचे क्षेत्रफळ 4 हेक्टर एवढे आहे. किल्ल्याच्या तटबंदीवर एकूण 9 बुरुजे आहेत जे की आजही उत्तमपणे आहे तिथे. त्यासोबतच किल्ल्याला एकूण असे 3 दरवाजे आहेत. एक मुख्य दरवाजा आहे ज्यातून आपण आलो. तर इथून आपल्याला संपूर्ण प्रकारे किल्ल्याचे दर्शन होते. तर अशा प्रकारे किल्ल्याच्या तटबंदीच्या आतील भाग आहे. 2 मंदिर व 1 दर्गा आहे. बाकी कोणतेही अवशेष जास्त मध्ये दिसत नाही तटबंदीशिवाय. आणि किल्ल्याच्या बाजूला तटबंदीच्या बाहेर ही अशी लोकवस्ती आहे. किल्ल्यावरती शाळाही आहे. तर मगाशी आपण खाली या मंदिरापाशी होतो आणि या मंदिराच्या बाजूला ही विहीर आहे आणि इथे हे नारळाची झाडं. हिरवळ आणि स्वच्छ नैसर्गिक वातावरण असल्याने इथे भरपूर प्रमाणात पक्षी आपल्याला पाहायला मिळतात. तर अशा प्रकारे आपण हा किल्ला आता पाहिलेला आहे आणि आता आपण आपल्या परतीच्या प्रवासाला लागलेलो आहोत. आपण जर वसई विरार या भागात राहत असाल तर आपण या किल्ल्याला नक्की एक बार व्हिजिट करा. चांगला आहे. जास्त काही नाही. इथे तटबंदी आहे आणि बोटीनं वगैरे येण्याचं इथं पर्याय उपलब्ध आहे. त्याच्यामुळं थोडंसं आणि मध्ये हे 2 मंदिर आहे, 1 दर्गा आहे. अशा प्रकारे हा किल्ला आहे. अर्नाळा फोर्टवरील बीचवर आलेलो आहे आणि आता आपण बोटीची वाट बघूया. पूर्वी किल्ल्याला जाणारी बोट सेवा ही फक्त 12:30पर्यंत होती, पण आता आपण दिवसभरात कधीही किल्ल्याला भेट देऊ शकतो. तसेच पावसाळ्यामध्ये समुद्र प्रवास थोडा कठीण असल्याने उन्हाळ्यात किंवा हिवाळ्यात किल्ल्याला भेट द्यायचे नियोजन करा. तर या ठिकाणी मी या विरारच्या बीचवर आलेलो आहे. माझ्यासमोर हा अर्नाळा फोर्ट आहे
मुंबईहून जर आपण इथे यायचं प्लॅन करत असाल तर आपल्याला विरार स्टेशनला यावं लागेल व तिथून आपण बसने या बीचवर येऊ शकता व इथून बोटीने आपल्याला अर्नाळा फोर्टला जावं लागेल. तर इथं मी हा व्हिडिओ एंड करतो. इथपर्यंत व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या सर्वांचे धन्यवाद. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.